नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आरोग्य विभाग भरती फार्मसी पदासाठी जाहिरात कधी येणार आहे, किती पदे असणार आहेत आणि कोणत्या महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चला पाहूया। तर पहा, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्ट पदाच्या मेगा भरतीची जाहिरात आणि जागाबाबतची सध्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायची आहे। तर बघा, जाहिरात कधी येणार आहे, एक्सेप्टेड मंथ काय असणार आहे। बघा, औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर या पदासाठीची मुख्य जाहिरात जून 2026 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै 2026 च्या फर्स्ट वीक मध्ये येण्याची दाट शक्यता आहे। तर बघा, NHM कंत्राटी भरती जी आहे दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत विविध जिल्ह्यामध्ये, उदाहरणार्थ बघा, धुळे आहे, रायगड आहे, पुणे आहे, कंत्राटी तत्वावरील फार्मसिस्टच्या छोट्या जाहिराती आणि निवड प्रक्रिया काय सध्या सुरू आहे। बघा, एकूण किती पद असणार आहेत, एक्सेप्टेड व्हॅकन्सीज किती असणार आहेत। आरोग्य विभागाच्या सरळ सेवा भरतीमध्ये विविध संवर्गाच्या सुमारे 6000 प्लस ते 6500 प्लस जागांची एकूण काय असणार आहे, ही मेगा भरती असणार आहे। यामध्ये बघा, एकूण जागापैकी केवळ फार्मासिस्ट आणि औषध निर्माण अधिकारी म्हणजेच काय फार्मसी ऑफिसर या पदासाठी साधारण 136 पेक्षा जास्त रिक्त जागा निश्चित मानल्या जात आहेत, ज्यामध्ये नवीन मंजुरीनुसार काय होऊ शकते, वाढ सुद्धा होऊ शकते। आता बघा, पात्रता आणि परीक्षा पद्धत म्हणजेच काय एलिजिबिलिटी आणि एक्झाम काय असणार आहे याच्यामध्ये पाहायचं आपल्याला। बघा, जी शैक्षणिक पात्रता आहे, उमेदवाराकडे डी फार्म किंवा बी फार्म, कुठलं डी फार्मसीचं किंवा बी फार्मचं पदवी असावी आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल रजिस्ट्रेशन द्वारे नोंदणी असणं काय आहे, कंपल्सरी आहे, अनिवार्य आहे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा काय असणार आहे, यामध्ये किमान 18 वर्ष आणि कमाल किती 40 वर्ष असली पाहिजेत। राखीव प्रवर्गासाठी नियमानुसार काय असणार आहे, शिथिलता असणार आहे। तसेच बघा, निवड पद्धत TCS किंवा IBPS कंपनी मार्फत CBT म्हणजेच काय संगणक आधारित ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे, ज्यामध्ये फार्मसी विषयाचे तांत्रिक प्रश्न म्हणजेच टेक्निकल क्वेश्चन विचारले जाणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।